मागील वर्षाचा गणेशोत्सव अजूनही आठवतोय तो प्रत्येक क्षण. किती माणसं, किती चेहरे, किती उत्साह. सगळे एकत्र येऊन एकाच उद्देशाने बांधले गेले होते. आपलं गणपती बाप्पा येणार होता. कुणी सजावटीत तर कुणी भजनात तर कुणी आरतीत मग्न झाले होते. सगळे दुश्मनी विसरून, भांडणे बाजूला ठेवून, एकमेकांच्या हातात हात घालून फक्त एक मंत्र मनात, या कोणत्याही परिस्थितीत आपला गणेशोत्सव साजरा व्हायला हवा. आणि मग तो पवित्र दिवस उजळला. गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल ताशांचा गगनभेदी आवाज, लयबद्ध टाळताली आधी आपल्या बाप्पाचं आगमन झालं. त्या 10 दिवसात आयुष्य थांबतं, काळ थांबतो. जणू काही जगण्याला अजून काही हवंच नाही. फक्त हे क्षण, बाप्पाचे दर्शन, आरतीचा नाद आणि भक्तीचा गहिरा दळवळ. पण मग तो येतो विरहाचा दिवस. डोळ्यात पाणी, ओठांवरती मोरयाचा गजर, मनात मात्र हळूहळू सुरू होते नव्या गणेशोत्सवाची उलटी गणती. आणि आता पुन्हा तोच क्षण जवळ येतोय. पुन्हा एकदा वर्षाचा प्रदीर्घ काळ संपला. पावसाच्या सरी पुन्हा बरसू लागल्या. कारण पावसाचा प्रत्येक थेंब सांगतो बाप्पा परत येतो. पुन्हा नवा उत्साह, नवे रूप, नवे स्वरूप. दरवर्षी बाप्पा एक नवीन अवतार घेऊन येतो. प्रत्येक अवतारातून आपल्याला काहीतरी नवीन शिकवण देतो, नवीन ऊर्जा देतो. आज पाठपूजन झालं. आम्ही सारे तयार आहोत पुन्हा आपल्या बाप्पाचं स्वागत करायला, नव्या आनंदानं, नव्या भक्तीनं आणि नव्या समर्पणानं. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी. गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्रीहरी.